आज आपण रगडा पेटीस करूया। मस्तपैकी चमचमीत करायचं बरं का, छानपैकी खायचं, पोटभरीनं खायचं आहे ते। आता मी काय केलेलं आहे, हे पिवळे वाटाणे रात्री मी भिजत घातलेले आहेत, हे धुवून चांगले भिजवलेले आहेत। ते आता मी ह्याच्या कुकरमध्ये घालून घेणार। त्याच्यामध्ये थोडं अजून पाणी घालायचं आहे आणि त्यात मीठ आणि हळद घालून आपण त्याला चांगल्या 3 शिट्ट्या येऊन द्यायच्यात। आपल्या ह्या शिट्ट्या 3 शिट्ट्या होस्तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घ्यायची। आपल्याला ते हिरवी चटणी करायची आहे। पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा एक आणि 4 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आणि कोथिंबीर, हे एवढंच साहित्य आपण तिखट पाणी करण्यासाठी करणार आहोत। आता ह्याच्यामध्ये जिरे, मीठ, साखर हे पण घालून घ्यायचं आहे, म्हणजे मग कसं होतं की त्याची चव चांगली बॅलन्स होते। आता ही पुदिन्याची पानं घातलेली आहेत, याच्यात थोडीशी साखर घालायची आपल्याला, अगदी थोडी बरं का, कारण तिखटपणा तर राहिला पाहिजे, आणि मीठ आणि जिऱ्याची पावडर टाका, नाही तर जिरे टाका। आता हे सगळं मी थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं काढून घेते। आपण आता हे उकडलेले बटाटे खिसून घेतोय, म्हणजे आपल्याला पॅटीस करता येतील। आपले मटार शिजून झालेले, ते आता मी स्मॅशरने बारीक करून घेणार आहे। आणि आता त्याच्यामध्ये हे आपले जे बटाटे उकडलेले खिसलेले आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालायचं आणि मीठ घालायचं। थोडंच घालायचं आहे, कारण आपण रगड्यात पण घातलेले आहे, चटणीत पण घातलेले आहे, सगळ्यात मीठ घातलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यात एवढंच मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यात पीठ कुठलंही घालू नका। हां, काही जण घालतात डाळीचं पीठ किंवा तांदूळाचं पीठ वगैरे घालतात, पण आपण ह्याच्यात पीठ नाही घालायचं, नाहीतर त्या पिठाची चव वेगळी लागते। पॅटीस करून घेते। वाटाणे जे आहेत ते स्मॅशरने बारीक करून घेतलेले आहेत मी, आणि बटाट्याचे पॅटीस पण करून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी करूया, म्हणजे रगडा तयार करता येईल आपल्याला। नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यायची आहे। आणि ह्याच्यातच थोडं तिखट आणि मसाला घालायचा आहे। आता त्याच्यामध्ये संपूर्ण रगडा हा ओतून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये पण सगळीला ते पिवळे वाटाणे रगडून त्यात टाकलेले, मिक्सरमधलं जे तिखट पाणी होतं ते ह्याच्यात ओतून घेते मी, म्हणजे मिक्सरही आपला स्वच्छ होतो। आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। आपण पॅटीसमध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि थोडा मसाला घालून घ्यायचा आहे। ह्याच्यात गरम मसाला जर तुम्हाला हवा असेल झणझणीत आणखीन, तर गरम मसाला घाला, पण मी आपलं त्याच्यात तिखट मीठ आपण सगळं टाकणारच आहोत ना, त्यामुळं नॉर्मल साधा केलेला आहे रगडा, पण छान वाटतो हा खायला। आता आपण एका साईडला भिजवत ठेवूया। याला तेल लावून घेते मी, गरम झालाय छान तेल, त्याला तेल लावून घेते। तेल लावल्यानंतर त्याच्यावर एक एक पॅटीस ठेवून घ्यायचे। असे पॅटीस झालेले आहेत। आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। इथे आपण ह्याच्यामध्ये 2 पॅटीस घेतलेले आहेत, त्याच्यावर रगडा ओतून घ्यायचा आहे छानपैकी। त्याच्या आधी खाली घातले तरी चालेल, नंतर असं वरण ओतलात तरी चालेल। हे असं रगडा ओतून घ्यायचा, त्याच्यावरती तिखट पाणी घालायचं आहे। तुम्हाला हवं आहे तसं तेवढं तिखट पाणी घालून घ्यायचं आहे। नंतर चिंच गुळाचा गोडवा घ्यायचा त्याच्यावर, म्हणजे थोडासा गोडपणा आला पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्यावरती चाट मसाला घालायचा आहे, चाट मसाला घालून घ्यायचा, थोडा कांदा घालायचा त्याच्यावर, कोथिंबीर घालायची हवी तेवढी
आणि शेव. बघा किती छान झालंय आणि मस्त वास पण येतोय त्याचा, आंबट गोड असा छान रगड्याचा वास येतोय त्या सगळ्याचा. असेच घरातले चांगले चांगले पदार्थ खायचे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं.